तुमच्या विरुद्ध खोटा FIR दाखल झाल्यास काय करावे? नमस्कार, मी सर्वांचे सोशल चर्चेमध्ये आपले स्वागत करते. एकमेकांमधील भांडणातून खोटे FIR दिल्या जाण्याच्या घटना अनेकदा कानावर येत असतात. कायदा आपल्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी आहे, पण याचा गैरवापर टाळणे देखील तितकंच गरजेचं आहे. आजकाल अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचवण्यासाठी खोटे FIR दाखल केले जातात. जरी त्या व्यक्तीने कायद्याअंतर्गत आपले निर्दोषत्व सिद्ध केले तरी समाजात त्याच्याकडे गुन्हेगाराच्या नजरेनेच पाहिले जाते. तो आधीसारखा आदर मिळवू शकत नाही. आपल्याला खोटे FIR टाळण्यासाठी कायद्याची काय तरतूद आहे? FIR दाखल करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कोणती कारवाई केली जाऊ शकते आणि कसे करावे? त्याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यापूर्वी आमचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सुरुवातीला आपण FIR काय आहे ते समजून घेऊ. FIR हे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्टचे लघुरूप आहे. जेव्हा एखादा गुन्हा घडतो तेव्हा ज्यांच्यासोबत गुन्हा घडला आहे तो पोलिसांना कळवतो, याला FIR म्हणतात. तसेच जेव्हा घटनेची तोंडी सांगितलेली पहिली माहिती लिखित स्वरूपात बदलली जाते तेव्हा ती FIR असते. फौजदारी दंड प्रक्रिया कायद्याच्या कलम 154 अंतर्गत पोलिसांना दखलपात्र गुन्हा असलेल्या प्रकरणात FIR दाखल करावा लागतो. एखाद्याने खोटा FIR दाखल केल्यास काय करावे? अनेक वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये असे दिसून आले की काही लोक वादविवाद झाल्यास परस्परांविरुद्ध खोटे किंवा बनावट FIR दाखल करतात. ज्यांच्या विरुद्ध खोटा FIR दाखल केला जातो त्याला पोलिसांच्या आणि न्यायालयाच्या कायदेशीर प्रक्रियांमध्ये अडकवले जाते. त्यामुळे त्या व्यक्तीचा वेळ, पैसा इत्यादी विनाकारण खर्च होत असतो. मात्र खोटे FIR दाखल होण्याविरुद्ध काही मार्ग आहेत ज्यामुळे होणारा त्रास टाळला जाऊ शकतो. फौजदारी दंड प्रक्रिया कायद्याच्या कलम 482 असा कायदा आहे ज्याचा उपयोग अशा हेतुपरस्पर घटनांपासून दूर राहण्यासाठी केला जाऊ शकतो. फौजदारी दंड प्रक्रिया कलम 482 काय आहे? तर या कलमाच्या अंतर्गत वकिलाद्वारे उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला जाऊ शकतो. यात ज्यांच्यावर FIR दाखल झाला आहे ती व्यक्ती त्याच्या निर्दोषपणाचा पुरावा देऊ शकते. म्हणजे फौजदारी दंड प्रक्रिया कलम 482 अन्वये ती व्यक्ती दाखल झालेल्या FIR ला आव्हान देऊ शकते आणि उच्च न्यायालयात न्यायाची मागणी करू शकते. त्यासाठी वकिलाच्या मदतीने या संबंधीचा अर्ज उच्च न्यायालयात दाखल केला जातो आणि खोटे FIRच्या विरोधात प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. दखलपात्र गुन्हा आणि अदखलपात्र गुन्हा यांच्यात काय फरक आहे ते समजून घेऊ. जर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असेल तर तो दखलपात्र गुन्हा असतो आणि किरकोळ स्वरूपाचा गुन्हा अदखलपात्र समजला जातो. या दोन्ही प्रकारचे गुन्हे नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात स्वतंत्र नोंदवही असणे कायद्याने बंधनकारक आहे. जर गुन्हा दखलपात्र असेल तर पोलीस त्याला लेखी स्वरूप देऊन तक्रार देणाऱ्याला ते वाचून दाखवले पाहिजे. तसेच त्यावर तक्रारकर्त्याची सही घेऊन त्याची प्रत मोफत देण्याचे बंधन कायद्याने पोलिसांवर आहे. अशी तक्रार नोंदवून घेण्यास पोलीस टाळाटाळ करत असतील तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार करता येते. अधिकाऱ्याला त्याची नोंद घेत तपास सुरू करावा लागतो. अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेणे पोलिसांना बंधनकारक असले तरी न्यायालयाचा आदेश आल्यावरच ते या गुन्ह्याचा तपास करू शकतात. तेव्हा हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की पोलिसांकडे कुठलीही तक्रार दाखल झाली की लगेच तपास सुरू होतो. अर्थात कुठला गुन्हा दखलपात्र आहे किंवा अदखलपात्र आहे हे ठरवत असताना पोलिसांची भूमिका देखील महत्त्वपूर्ण असते. जर कोणी खोटा FIR दाखल केला असेल तर आपण आधी अटकपूर्व जामीन घेऊ शकतो, ज्यामुळे अटक टाळू शकते. आणि जर ते शक्य नसेल तर अटक झाल्यानंतर नियमित प्रक्रियेतून जामीन मिळवता येतो. एखाद्या व्यक्तीविरुद्ध FIR दाखल झाला असेल तर त्याच्याकडे आपण गुन्हा केलेला नाही याबाबत जर काही पुरावा असेल तर उच्च न्यायालयात अर्जासोबत पुरावा म्हणून ऑडिओ, व्हिडिओ, फोटोग्राफी किंवा व्हिडिओ अशा कोणत्याही स्वरूपात देता येतो. जसे कोणी आपल्या विरुद्ध चोरी करण्यासाठी आपल्या विरुद्ध खोटे FIR करते तसे आपण त्यावेळी तिथे नसल्याचे पुरावे म्हणून देऊ शकतो आणि त्यावेळी आपण कुठे होतो ते पुरावे दिले जाऊ शकतात. वकिलाच्या मदतीने पुरावे योग्य रीतीने मांडू शकतात. आपल्या बाजूने कोणताही साक्षीदार असल्यास त्याचा उच्च न्यायालयात अर्ज दाखल करताना नक्की उल्लेख करा. जेव्हा उच्च न्यायालयात फौजदारी दंड प्रक्रिया कलम 482 अंतर्गत अर्ज दिला जातो तेव्हा त्या संदर्भात सुनावणी घेतली जाते आणि न्यायालयासमोर आपण सबळ पुराव्यांच्या आधारे आपले निर्दोषत्व सिद्ध केले तर न्यायालय FIR रद्द करण्याचा आदेश देऊ शकते. मात्र जर आपण न्यायालयात आवश्यक पुरावा देऊ शकलो नाही तर न्यायालय हा अर्ज नाकारते. त्यानंतर FIR दाखल झालेल्या व्यक्तीवर गुन्हे दाखल केले जातात आणि न्यायालयात सुनावणी सुरू होते. उच्च न्यायालयात अर्ज नाकारल्यानंतर आपण सर्वोच्च न्यायालयात देखील दाद मागू शकतो. येथे एक महत्त्वाचा मुद्दा देखील आहे की जर कोणी आपल्या विरुद्ध खोटा FIR करतो त्यावेळी आपण त्याच्या विरुद्ध न्यायालयात फौजदारी दंड प्रक्रिया कलम 482 अन्वये एक अर्ज द्याल तेव्हा न्यायालय निर्णय देईपर्यंत पोलीस आपल्या विरुद्ध कारवाई करू शकत नाही आणि आपल्याला अटक करू शकत नाही. चौकशीसाठी तपासणी अधिकाऱ्याला न्यायालय आवश्यक ते निर्देश देखील देऊ शकतात.
जर न्यायालयाने यात आपले निर्दोषत्व मान्य केले तर आपल्यावरील खोटे FIR आपली बदनामी या प्रकरणात त्या व्यक्तीच्या विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करू शकतो. त्याचबरोबर फौजदारी प्रक्रिया संहिता 250 नुसार ज्यांनी खोटा FIR दाखल केला आहे त्यांना सुद्धा शिक्षा मिळू शकते. त्यात आणखी एक पर्याय म्हणजे भारतीय दंडविधानाच्या कलम 211 नुसार आपण त्याविरुद्ध एक केस दाखल करू शकतो, ज्यामध्ये खोटा FIR देणाऱ्या व्यक्तीला 2 वर्षांची शिक्षा तसेच दंड ठोठावला जाऊ शकतो किंवा दोन्ही या स्वरूपात शिक्षा होऊ शकते. तसेच भारतीय दंडविधानाच्या कलम 182 नुसार ज्या पोलीस अधिकाऱ्याने खोटे FIR दाखल केला आहे त्याच्यावर देखील कारवाई होते आणि तो अधिकारी शिक्षेस पात्र असतो. संविधानाच्या अनुच्छेद 226 अंतर्गत आपण उच्च न्यायालयात खोट्या FIRच्या विरुद्ध अर्ज करू शकतो. संविधानाच्या अनुच्छेद 226 अंतर्गत रिट याचिका. जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीविरुद्ध खोटा FIR दाखल केला असेल तर अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तीने संविधानाच्या अनुच्छेद 226 अंतर्गत एक रिट याचिका दाखल करू शकतो, ज्याद्वारे खोटा FIR रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज देऊ शकतो. उच्च न्यायालयाने पुरावे तपासल्यानंतर ज्या व्यक्तीविरुद्ध FIR दाखल केला आहे तो निर्दोष असल्याचे सिद्ध झाल्यानंतर तो खोटा FIR रद्द होतो. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्रामवर बघत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.